खोटं बोलायचं नाही. म्हणजे उद्या बोललं तर चालेल असं काय? नाही. कधीच बोलायचं नाही. अहो नियम करायचा, आजपासून पुढच्या वर्षीच्या पूजेपर्यंत आम्ही खोटं बोलणार नाही. पुढच्या वर्षी पूजेला पुन्हा नियम. भगवंत सत्यप्रिय आहे. एखादा माणूस जर धंदा पूजा किती उत्तम करत असेल, पण मात्र दिवसभर जर सतत कोणाला गणपत असेल, कोणाला जर काही देव काही पावत नाही अशा लोकांना, पण मात्र कोणी 1 मिनिट जरी भगवंताच्या जवळ हात जोडल्यानं, नमस्कार केल्यानं आणि जर मात्र नित्य सत्याने वागत असेल तर भगवंत लवकर प्रसन्न होतो. म्हणून एवढ्याकरता खोटं बोलायचं नाही. म्हणजे उद्या बोललं तर चालेल असं काय? नाही. कधीच बोलायचं नाही. अहो नियम करायचा, आजपासून पुढच्या वर्षीच्या पूजेपर्यंत आम्ही खोटं बोलणार नाही. पुढच्या वर्षी पूजेला पुन्हा नियम. भगवंत सत्यप्रिय आहे. एखादा माणूस जर धंदा पूजा किती उत्तम करत असेल, पण मात्र दिवसभर जर सतत कोणाला गणपत असेल, कोणाला जर काही देव काही पावत नाही अशा लोकांना, पण मात्र कोणी 1 मिनिट जरी भगवंताच्या जवळ हात जोडल्यानं, नमस्कार केल्यानं आणि जर मात्र नित्य सत्याने वागत असेल तर भगवंत लवकर प्रसन्न होतो. म्हणून एवढ्याकरता